नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण एकदम झकास मजेत. आणि माझे पप्पा बघा कसे बातम्या बघता आणि माझा भाऊ ऑफिसला चालला. मग आई मला चहा आणून देते आणि म्हणते मुर्द्या पी चहा. मग तसंच नाही का चहा पिऊन मी नाही का दुकानात निघालो बघा. पप्पा आणि मी आणि डबा घेऊन निघालो. मस्तपैकी गाडीला सेल्फ मारला आणि तसाच निघालो बघा. निघतानाच नाही का मला एक आज सायकलवाला माझ्याकडून उडला असता बघा. कसा आडवा येतो सायकल, असा धाड दिशेने उडला असताना न बघता माझी बी चुकी होती. तसं पुढे गेले की नाही का मित्राचं मामा बघा कसा गाडी चालवतोय, कारण नाही का त्यांचं सायलेन्सर फाटलं होतं, भाड 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 आवाज येतो. मग तसंच आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि तसंच गाडी पळवली की लेकरं बघा कसे आडवे आले. मग लेकरं आडवे आले म्हणून काय झालं म्हणलं, तसंच एरियामध्ये पोहोचलं की नाही का सगळे हाय बाय करायला लागले. रोजच्या सारखे सगळ्यांचं आमचं हाय बाय होत. तसंच दुकानापाशी पोहोचलो की बघा कशी आडवी गाडी लावली. आडवी गाडी म्हणलं पप्पाला काढू नका, थांबा मी काढतो, तुमची तब्येत खराब आहे ना त्यामुळे नका काढू. मग मी माझी गाडी साईडला घेतली. मग माझी गाडी साईडला घेतली म्हणून अजून ट्रॅफिक झाली म्हणून मला माझी गाडी थोडीशी पुढे घ्यायला लागली. मग ती समोर घेतली गाडी आणि दुसरीकडे आणून लावली दुसऱ्याची गाडी. बघा एवढी मेहनत करायला लागते. तेवढंच नाही का आपलं मशीन घेतली, मशीन गन एकदम धाड 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 हवा मारायला लागलो. तसंच आपल्या मशीन एकदम चकाचक साफ करून घेतल्या बघा. आपल्याला क्लीन आणि साफ केलं. मग पप्पा गेलते ना आज नाश्ता नाही, नाश्ता पप्पा घेऊन आले. त्यांना एक काम होतं, ते काम केलं आणि नाश्ता पप्पानी मला घेऊन आले. तेवढंच काय ते मग नाश्ता केला की मग आज बघा ही इस्त्री चालू केली. कारण पप्पा म्हणले आज काही जास्त काम नाही काच बटनचं, तर इस्त्री चालू कर. मग नाही का मोबाईलवाला भेटला, म्हणलं आज मला तुझ्यासोबत ब्लॉगमध्ये यायचं. हो म्हणलं ठीक आहे. मग त्याचे कस्टमर आले. मग दोघांनी आम्ही असं ब्लॉगमध्ये एंट्री मारली की मग नाही का आज नाही का 1 वाजता काच बटनचं काम आलं बघा. मला 1 वाजता सकाळपासून काम नव्हतं, मग 1 वाजता काम आलं. मग काम केलं, जेवण केलं आणि डायरेक्ट झोपलं. तर बघा आज झोप बी येत नव्हती. एवढा मूड ऑफ झालं ना, काय समजत नव्हतं, झोप बी येत नव्हती काय नव्हती. मग हा मित्र कपडे घेऊन आला, म्हणजे हा टेलर आहे, हा माझा चांगला मित्र बनला. मग ते कपडे घेऊन आला, मग मारले. मग ते मारले तर बघा एवढा मोबाईलमध्ये बिझी ना, ते कपडे न्यायला सुद्धा रेडी नाही बघा. मग किती बिझी. मग पप्पाला म्हणलं दुखतंय तर काम नका करू. मग तरी पप्पा तसेच काम करतात आणि हा मोबाईलवाला बघा इकडं तिकडं राऊंड मारतो, नुसत्या नजरा मारत राहतो इकडं तिकडं. तर बाप एवढा स्ट्रिक आहे तरी इकडं तिकडं नजरा मारतो. मग आपल्याला काम यायला चालू केलं. मग आपण आपल्या कामावर एकदम मस्तपैकी फोकस केला बघा. इकडं काम हे मग काम झालं की मग आमच्या वकील मित्राकडे गेला. म्हणलं करतात तरी काय? ते म्हणतात मी एक इन्व्हिटेशन कार्ड बनतो. ओके म्हणलं. मग त्यांच्याकडून आलो की बघा पप्पा मोबाईलमध्ये बघत बसले आणि म्हणतात काय तू काम कर, मी मोबाईल बघतो. मग मी काम केलं आणि नाही का आपलं झोलणं घेतलं आणि एका टेलरचे कपडे द्यायला गेलो बघा. दिले की मग आपलं सगळं काम संपलं आणि डायरेक्ट घरी जायचं, कारण पप्पाची तब्येत खराब आहे ना, म्हणून लवकर घरी जायचं होतं. मग आम्ही पार्सल आणायला गेलो, म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीला आणायला गेलो. तसाच आम्ही बहिणीच्या मुली आणायला पप्पा मी गेलो बघा. रोज पप्पा सायकली जातात ना, आज पप्पा माझ्या सोबत येतात बघा. मस्तपैकी वातावरण त्यांच्याकडं गार असतं. हे गाव आहे तरी नाही का सगळं श्रीमंताचं गाव आहे, म्हणजे अख्ख्या गावात बंगलेच बंगले. विचार करा इतकं मोठं गाव आहे, म्हणजे विचार करा सगळ्यांचे बंगलेच आहेत. आणि तसंच आम्ही नाही का बहिणीच्या घरी पोहोचलेत बघा. बहिणीच्या घरी पोहोचताना पप्पा आमच्या बघा कसे पुढे नाही का लपत चाललेत, कारण नाही का बहिणीच्या मुली दिसणार. तिथे गेले की बघा लहान पिल्ले बघा मांजरीचे, आणि ते बघा माझ्यासोबत एवढं मस्त वाटत होतं ना. हे मला सगळ्यात आवडतं पिल्लं, पण माझ्याकडे ये म्हणलं की येत नव्हतं, असं पळत होतं माझ्यापासून. बघा कसं लांब पळतंय. त्याला बघा मस्त मी नाही का त्याला मालिश करत होतं, तसंच ते पळते बघा. खाली गेलं. मग तसंच आम्ही बहिणीच्या मुलीला घेतला आणि तसं डायरेक्ट निघालो बघा. निघालो की नाही का पप्पा म्हणले हा भाऊ म्हणला होता फेविकॉल आणायचं आहे. मग आम्ही नाही का राईट मारला आणि तिथं स्टेशनरी होतं ना, तिथून फेविकॉल घ्यायला थांबलोत बघा. तसंच ते आम्ही इथं थांबलो की फेविकॉल घ्यायला थांबलो. मग पप्पा म्हणले सगळंच घ्या सामान. मग तसंच पुढे गेलो की बघा हा ट्रकवाला कसा मध्ये येतो. मग दोघांना थांब म्हणलं आणि दोघांच्या मधून काढली. तसं मगाट निघालं बघा आपलं घराकडं निघालं की आपल्याला दम निघत नाही बघा. दम निघत नाही की मग एंट्रीमध्ये नका बघा पुढं आमच्या बिल्डिंगमध्ये आलं की भाऊ माझा कसा मोबाईलमध्ये बोलते कोणातरी. तसंच ना मी नाही का पप्पा मी सामान घेऊन तसं भाऊ मी म्हणतो कधी आला तितका उशीर असतो का यायचं. चालेल म्हणलं. आलो. तसंच घरी पोहोचलो आणि आपण इथंच थांबू. आपली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब